सुरुवातीला निबंध लेखन हा घटक अभ्यासत असताना मराठी वाङ्मयातील जी निबंधाची दीर्घ लेखन परंपरा आहे ती आपण अभ्यासलेली आहे किंवा त्या संदर्भात आपण सुरुवातीला चर्चा केली. अगदी मराठीमध्ये निबंध लेखनामध्ये प्रवास वर्णनं असतील, लघुनिबंध असतील, ह्या सगळ्यातनं एक प्रदीर्घ अशी विचारांची वैचारिक लेख असतील, वैचारिक निबंध असतील, या सगळ्यातनं निबंध कशा पद्धतीनं प्रवाहीपणे वाहत आज आपल्यापर्यंत आला हे सगळं आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. त्यानंतर निबंध लेखन आज आपण कुठल्या अनुषंगानं किंवा कुठं कुठं करत असतो या संदर्भातली आपण चर्चा केली आणि ती चर्चा करत असताना आपण लक्षात घेतलं की निबंध हा परीक्षांसाठी आपल्याला लिहायला लागत असतो, वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आपल्याला लिहायला लागत असतो. म्हणजे तुम्ही बघितलात आजूबाजूला तर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या ठिकाणी मंडळांकडनं, वेगवेगळ्या समित्यांकडनं, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये निबंध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आणि ह्या निबंध स्पर्धा असतात, त्या निबंध स्पर्धा फक्त स्पर्धात्मक रूपातच तिथं घेतल्या जातात, त्याचं परीक्षण केलं जातं आणि त्याला गुणदान करून क्रमांक दिले जातात. परंतु हेच निबंध आपण बोर्डाच्या परीक्षेला किंवा शैक्षणिक आपल्या ज्या काय परीक्षा असतात तिथं सुद्धा त्या परीक्षांसाठी सुद्धा भाषेच्या विषयासाठी हे निबंध विचारले जातात. त्याचबरोबर अलीकडच्या किंवा अगदी सुरुवातीपासून MPSC किंवा UPSC सारख्या ज्या राज्यसेवेच्या किंवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये सुद्धा निबंध विचारले जातात. अगदी प्रथम श्रेणीचे जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन, एखादी परिस्थिती किंवा एखादा प्रसंग कशा पद्धतीने ते हाताळतात किंवा त्यांच्या मनामध्ये असणारा त्या विषयीचा जो काही दृष्टिकोन आहे तो स्पष्ट व्हावा ह्यासाठी निबंध लेखन त्यांना करायला सांगितलं जातं किंवा निबंध लेखन त्यांच्याकडनं करून घेतलं जातं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांसाठी निबंध लेखन केलं जातं किंवा निबंध लेखन करण्याची परंपरा असलेली आपल्याला दिसत. महत्वाचा भाग आहे तो आपण बघितला की निबंध लेखन करत असताना सुरुवातीला आपण वेगवेगळ्या वयाच्या आपल्या टप्प्यावरती आपल्या निबंध लेखनाचं स्वरूप आहे ते बदलत असतं किंवा बदलत जातं. म्हणजे तुम्ही बघितलं असाल की अगदी शाळेमध्ये असताना आपण इयत्ता 5वी-6वीला ज्या पद्धतीनं निबंध लिहित होतो त्या पद्धतीनं निबंध आपण पुढं लिहित नाही. म्हणजे आपल्या त्या निबंधाचं स्वरूप बदललेलं असतं. म्हणजे माझी आई सारखा निबंध, माझा आवडता प्राणी किंवा माझी शाळा यासारखा निबंध आपण लिहित असताना अतिशय तोडका किंवा अतिशय कमी शब्दात आणि आपल्या आकलन शक्तीप्रमाणे तो निबंध लिहित असतो. आईबद्दलचा निबंध लिहित असताना आई आपल्याला कशा पद्धतीनं आवडते, शाळेत पाठवते, गोडधोड खायला घालते, कशा पद्धतीनं आपली माया करते, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या निबंधामध्ये लिहित असतो. परंतु तोच निबंध आपण 8वी-9वी मध्ये लिहित असताना थोडासा आपल्या बौद्धिक क्षमतेमध्ये विकास झालेला असतो आणि त्या अनुषंगानं तिथं आपण निबंध लिहायचा प्रयत्न करत असतो. तिथं निबंध लिहित असताना आपण कशा पद्धतीनं वाढवते, आई कशी इतरांपेक्षा वेगळी आहे, आईचं आपल्या जगण्यातलं योगदान काय, हे अतिशय तुम्ही बारकाव्यानं जाणून घेतलेलं असता. ते सांगत असताना तुम्ही भाषेची सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपयोजना तिथं करत असता. कवितेची एखादी ओळ, एखाद्या महात्म्याचं एखादं आईविषयीचं वाक्य, एखाद दुसरी आजूबाजूची उदाहरणं तुम्ही तिथं देत असता. तर अशा पद्धतीनं आपल्या आकलनाच्या कक्षा जशा वाढत जातील तशा निबंध लेखनाच्या कक्षा सुद्धा आपल्या विस्तारत जातात. अशा पद्धतीनं निबंध लिहित असताना टप्प्याटप्प्यानं आपल्या विचारांच्या आकलनाच्या कक्षा वाढत जातील तसतसा आपला विषय निबंधाचा आहे तो अतिशय डीप किंवा आपण असं म्हणू की सूक्ष्म स्तरावरती आपण त्या निबंध लेखनाचा विचार करत जात असतो. हा सगळा भाग बघितल्यानंतर आपण निबंध ह्या शब्दाची फोड बघितलेली होती. त्यामध्ये कुठलेही बंधन नसणारा तो निबंध, ज्यामध्ये विषयाचं कुठलंही बंधन नसतं, जिथं कुठल्याही आकाराचं बंधन नसतं आणि विषयाच्या आणि आकाराच्या ज्या सगळ्या शक्यता खुल्या असतात असा लेखन प्रकार म्हणजे निबंध, अशी एक व्याख्या आपण निबंधाची बघितलेली होती. त्यानंतर पुढं आपण निबंध लेखनाचे स्वरूप बघत असताना आपण नीट बांधलेला, नीट गुंफलेला किंवा नीट जुळवलेला असा जो काय असतो तो निबंध असं आपण सांगितलेलं आहे. एखाद्या विषयाला धरून आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या किंवा आपल्या मनातले विचार आहेत ते सूत्रबद्ध रीतीनं गुंफणं हे निबंधामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं. इथं निबंधामध्ये आविष्काराला खूप सारा वाव असतो, त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आपल्याला जे काय वाटतंय ते तिथं सांगू शकतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की आपल्याला जे जे माहीत आहे किंवा जे जे सगळं वाटतं ते सगळं सांगणं म्हणजे निबंध नाही. म्हणजे निबंध लिहित असताना नेमकं आणि जेमतेम आणि काय सांगायचं ह्याचंही भान आपल्याला असलं पाहिजे. नाहीतर खूप वेळा असं होतं की आपण जे माहित आहे ते सगळं फापट पसारा सांगत बसतो आणि मग अशामुळं
एक जे गोळीबंद टोकदारपणा आपल्या सांगण्याला यायला पाहिजे किंवा आपलं सांगणं आहे ते प्रभावीपणे पुढच्याला भिडायला पाहिजे, ते भिडत नाही, तिथं मर्यादा पडतात. त्यामुळं निबंध लिहित असताना आपण नेमकं आवश्यक, आपल्या विषयाला पूरक असणारं आणि सुसंगत हे तेवढं सांगितलं पाहिजे. आणि हे सांगत असताना आपण कल्पकतेचा चांगल्या रीतीनं चांगल्या पद्धतीनं उपयोग केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं निबंधाचं स्वरूप आपण जाणून घेत असताना त्या सगळ्या गोष्टींचं आपण बारकाव्यानं अतिशय सूक्ष्म सूक्ष्म उदाहरणाच्या द्वारे या सगळ्याची आपण चर्चा केलेली आहे. निबंधामध्ये कशा पद्धतीनं साधक बाधक माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निबंधातली भाषा आहे ती कशा पद्धतीनं ओघवती असली पाहिजे, त्यामध्ये आपण कलात्मक रीतीचं भान कशा पद्धतीनं बाळगलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत किंवा समजून घेतलेल्या आहेत. आणि निबंध ही एक कला आहे, त्यामुळे ती अथक प्रयत्न केले आपण किंवा प्रयत्नानं आपल्याला निबंध लेखन साध्य करता येतं. इथंपर्यंत आपण आलेलो होतो. निबंधाचे प्रकार आपण अभ्यासले, त्यामध्ये वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक निबंध, हे 5 निबंधाचे प्रकार बघितले. त्याचा सविस्तर आपण विचार आधीच्या व्याख्यानांमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर ह्या निबंधाची सगळी चर्चा केल्यानंतर आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी काय हा भाग समजून घेत असताना तिथं श्रवण करणं कशा पद्धतीनं महत्त्वाचं आहे, संभाषण करणं कशा पद्धतीनं महत्त्वाचं आहे, किंवा संभाषणाचा, श्रवणाचा, वाचनाचा, लेखनाचा आणि याबरोबर निरीक्षणांचा कशा पद्धतीनं आपल्याला उपयोग होत असतो, ही चर्चा आपण केलेली आहे. आणि त्याचा पुढचा भाग आहे तो आपण आजच्या व्याख्यानाला अभ्यासायचा आहे किंवा जाणून घ्यायचा आहे. आता ह्यानंतर निरीक्षणानंतर ही 5 वैशिष्ट्य आहेत. या 5 वैशिष्ट्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे. ते 6वं वैशिष्ट्य आहे ते शब्दसंपत्तीचा विकास. आणि ही शब्दसंपत्ती आपल्याकडे चांगली असेल तर अतिशय प्रभावी आपल्याला निबंध लिहिता येणार आहे. तर आता शब्दसंपत्तीचा विकास कशा पद्धतीनं करायचा किंवा काय असतं हे, तर हे आपण समजून घेऊया किंवा जाणून घेऊया. आता बघा की हे सगळे वरचे 5 प्रकार आहेत. हे 5 प्रकार तुम्ही लक्षात ठेवून ते विचारात घेऊन त्या पद्धतीनं तुम्ही जर भाषेवरती काम करत गेलात किंवा ऐकणं असू दे, संभाषण साधणं असू दे किंवा वाचणं असू दे, लिहिणं असू दे किंवा बारीक सारीक गोष्टींची निरीक्षणं करणं असू देत, म्हणजे ही निरीक्षण आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं करता आपल्याला आली पाहिजेत. तर ह्या 5 गोष्टी तुम्ही केल्यात तर मला असं वाटतं की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपोआपच तुमची भाषा घडत असते. म्हणजे भाषा ही काही क्लास लावून शिकायची गोष्ट नाही, ती आपण अगदी सहजपणे आपल्या दैनंदिन जगण्यात आजूबाजूला बघत शिकत असतो. आणि मी तुम्हाला उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत, ही भाषा कोण कशा पद्धतीनं शिकत असतं किंवा आत्मसात करत असतं. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल बघा की लहान मुलं आहे, ते लहान मूल कानावरती जे जे पडत असतं ते सगळं असं आतमध्ये आपल्या रिझवत असतं, जिरवत असतं आणि आपोआप ती भाषा ते आत्मसात करत असतं. तुम्हाला नाही शिकवायला लागत. म्हणजे आता आपल्या हे व्याख्यान ऐकत असताना खूप जण म्हणजे मराठी शिवाय आपल्या घरामध्ये दुसरी भाषा बोलणारे असतील. म्हणजे मुस्लिम समाजाचे ते दख्खनी हिंदी आपल्या घरामध्ये बोलतात किंवा वंजारी किंवा बंजारा समाजाचे आहेत ते त्यांची बोली घरामध्ये बोलत असतात. काही लिंगायत समाजाचे आहेत ते कन्नड भाषा आपल्या घरामध्ये कन्नड भाषेमध्ये संवाद साधत असतात. सीमा भागामध्ये आजोळ असतं किंवा तिकडं पै पाहुणे असल्यामुळं आई तिकडची असते किंवा नातेसंबंध आजी वगैरे तिकडचे असते आणि त्यामुळं मग तिथं कन्नड भाषेमध्ये त्यांचा संवाद चाललेला असतो. मग अशा घरामध्ये वाढलेली जी मुलं आहेत त्यांना ती भाषा पाठ करून किंवा कोश समोर घेऊन किंवा डिक्शनरी घेऊन शिकायला लागत नाही. ते आपोआप त्यांना आत्मसात करता येते किंवा ते आपोआप कानावर पडलेले शब्द ऐकून आपोआप ती भाषा शिकत असतात. तर अशा पद्धतीनं आपण निरीक्षणातनं, ऐकण्यातनं, वाचण्यातनं, बघण्यातनं, संभाषणातनं किंवा संवादातनं ही भाषा आपण जाणून घेतलेली असते, समजून घेतलेली असते. तर ह्या सगळ्या भाषेचा, ह्या शब्दसंपत्तीचा कशा पद्धतीनं आपण निबंध लिहित असताना उपयोग करायचा आहे, इकडं आपण थोडंसं आता जाणार आहे किंवा त्याचा विचार करणार आहे. तर निबंध लिहित असताना शब्दांची निवड करणं महत्वाचं आहे. आता निवड करणं काय आहे बघा की तुमच्याकडे खूप सारे शब्द असतात. त्या शब्दाचा उपयोग करत असताना तुम्ही त्या अवकाशाप्रमाणे त्या शब्दाचा उपयोग करत असतात. अवकाश म्हणजे काय बघा की वर्गामध्ये असताना तुम्ही घरामध्ये जी भाषा वापरता ती भाषा वापरत नाही. मित्रांमध्ये जी भाषा, मैत्रिणींमध्ये जी भाषा वापरतात ती भाषा तुम्ही घरामध्ये किंवा वर्गामध्ये वापरत नाही. मग प्रत्येक भाषेला एक लिमिटेशन्स आहेत, एक त्याचा
त्याचा एक विशिष्ट असा अवकाश आहे, तिथं तिथं ती भाषा, त्याला लघुक्षेत्र असं म्हणतात, तिथं तिथं ती भाषा आपण वापरतो. दवाखान्यामध्ये गेलो डॉक्टरांबरोबर जसं बोलता तसं तुम्ही घरामध्ये एखादा तुमच्या कार्यक्रम आहे तिथं आचार्य आलात तर त्या आचार्याबरोबर तुम्ही त्या भाषेत बोलत नाहीत. किंवा परत तुम्ही गॅरेजमधल्या एखाद्या मिस्त्रीबरोबर जसं बोलत असतात किंवा बसमधल्या कंडक्टर बरोबर जसं बोलत असतात तसं अगदी त्यासारखं बोलणं तुमचं एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेल्यावर तिथल्या क्लार्क बरोबर नसतं. फरक असतो प्रत्येक ठिकाणी आपल्या भाषा वापराचा, भाषा निवडीचा. तर ही भाषा आपण त्या त्या ठिकाणाप्रमाणे निवडत असतो. तसं निबंध लिहित असताना म्हणजे सगळ्या पेपरमधली जी भाषा आहे त्यापेक्षा या निबंधाची भाषा वेगळी असते, वेगळी असणार आहे. आणि त्यामुळेच ती ललितपूर्ण भाषा असणार आहे. त्यामुळेच त्या भाषेला वेगळं असं स्वतःचं एक अधिष्ठान असणार आहे किंवा विशेष असं वेगळेपण असणार आहे. तर तिथं निबंध लिहित असताना आपण नेमके शब्द निवडले पाहिजेत, जेणेकरून त्या शब्दातनं आपल्याला आपलं जे काही सांगणं आहे किंवा म्हणणं आहे ते प्रभावीपणे मांडता आलं पाहिजे. तर ही शब्दसंपत्ती आपण मिळवली पाहिजे, वाढवली पाहिजे. त्यासाठी आपण अचूक, नेमका आणि योग्य परिणामकारक वापर त्या शब्दांचा आपल्याला निबंधामध्ये करता आला पाहिजे. म्हणजे खूप वेळा असं होतं बघा की तुम्हाला म्हणायचं असते आणि नेमका शब्द सुचत नाही. तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ते आपण जाणून घेतलेलं नसतं, ठसवून घेतलेलं नसतं. तर आपण जर चांगल्या पद्धतीची शब्द भांडार आपण आत्मसात केलं तर आपल्याला त्यातले वेचक निवडक शब्द पाहिजे त्या तिथं वापरायला येतात. भाषेच्या बाबतीत आपण कच्चा असतो, कारण आयुष्यात आपल्याला भाषा मिळवणं म्हणजे काहीतरी एकदम क्षुल्लक गोष्ट वाटते. पण भाषा ही आपली ओळख असते, त्यामुळं गांभीर्यानं आपण त्याकडे बघितलं पाहिजे किंवा भाषा आत्मसात केल्या पाहिजेत, भाषेतले शब्द आत्मसात केले पाहिजेत. कारण शब्दांची श्रीमंती ही जगातल्या कुठल्याही श्रीमंतीपेक्षा श्रेष्ठ श्रीमंती आहे असं मला वाटतं. त्यामुळं जितके आपल्याला शब्द मिळवता येतील, जितके आपल्याला नवे नवे शब्द जाणून घेता येतील, समजून घेता येतील, तेवढे ते समजून जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण शब्दसंपत्ती मिळवली पाहिजे, वाढवायसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मग हे वाढलं एकदा की मग आपल्याला पाहिजेत तसे शब्द आपल्याला वापरता येतात. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतरचा पुढचा भाग आहे, तो पुढचा भाग आहे की मी आत्ता सांगितलं तसं केव्हा आणि कसा शब्द वापरायचा ह्याचं कौशल्य आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. म्हणजे बघा की काही जणांना भाषण करत असताना तुम्ही ऐकलं पण असशील की आभार मानायला उभा असतो एखादा आणि त्यावेळी तो म्हणून जातो की मी स्वागत करतो, किंवा स्वागत करणारा ग्रहस्थ अचानक म्हणतो की अमुक अमुक पाहुणे आले आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला म्हणून मी त्यांचे आभार मानतो. त्याच्यावर जबाबदारी असते स्वागत करण्याची आणि तो आभार मानतो असं म्हणून मोकळा होतो. म्हणजे काय होतं की कुठला शब्द कुठं वापरायचा, कसा वापरायचा हे आपल्याकडनं चुकतं. खूप सारे शब्द असतात की ज्यांचा आपल्याला अर्थच लक्षात येत नाहीत किंवा तो कुठे शब्द वापरायचा हे लक्षात येत नाहीत. तर ह्यासाठी त्या शब्दांचे नेमके अर्थ आपल्याला माहित पाहिजेत आणि कधी कुठले शब्द वापरायचे ह्याचं भान आपल्याकडे असलं पाहिजे, ते आत्मसात करून घेतलं पाहिजे. तुम्ही समानार्थी शब्द भरपूर वाचले पाहिजे, वाक्यप्रचार आपल्याला माहित पाहिजेत, म्हणी माहित पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला काव्यपंक्ती, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या कवींच्या काव्यपंक्ती आपल्या तोंडपाठ असल्या पाहिजेत, संतांची वचनं आहेत ते आपल्याला माहित पाहिजेत. म्हणजे सुभाषित असतील, अलंकारिक अवतरणं असतील, छोटे छोटे चुटके असतील, हे सगळं आपल्याला जर माहीत असलं तर त्याचा नेमका वापर आपल्याला निबंधात करता येतो. मग आपल्याला कुणावर डिपेंड राहायला लागत नाही किंवा मग मोबाईलवरती इंटरनेटवरती आपल्याला ते शोधत बसायला लागत नाही, ते आपोआप आपल्यामध्ये आत येत जातं. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या तर तुम्ही त्याचा चांगला उपयोग करू शकता. त्यामुळे आपण आधी सांगितलंय तसं चांगलं बघा, चांगलं वाचा, चांगलं ऐका, परत संभाषण साधा, कुठल्याही पद्धतीचा न्यूनगंड मनामध्ये न धरता न ठेवता उघडपणे आपल्याला जे काय वाटतं किंवा मोकळेपणानं आपल्याला जे काय वाटतं ते सांगायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला व्यक्त एकदा व्हायला आलं तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लिहिता सुद्धा चांगल्या पद्धतीनं येऊ शकेल. त्यासाठी आधी बोलणं महत्वाचं आहे. म्हणजे बघा हा एक हे आहे, शिकण्याची कुठली गोष्ट एक पद्धत आहे, ती आपण आत्मसात करायला पाहिजेत तर आपण चांगल्या पद्धतीनं लिहू शकतो किंवा आपल्याला ते येऊ शकतं. तर ह्यानंतर पुढची गोष्ट आहे ती सगळ्यात महत्वाची, आपल्याला सराव सुद्धा केला पाहिजे. म्हणजे एक छानशी म्हण आहे इंग्लिशमध्ये, सरावानं माणूस परिपूर्ण होतो. तर हे खरंच आहे. म्हणजे कुठलाही पैलवान अचानक तालमीमध्ये सराव न करता डायरेक्ट आखाड्यात उतरला तर
तर नाही त्याला चांगल्या पद्धतीनं तिथं कुस्ती खेळता येणार. त्यासाठी आधी रक्त आटवलं पाहिजे, घाम गाळला पाहिजे, आपल्यासारख्या आपल्यापेक्षा चांगल्या ताकदीच्या पैलवानांबरोबर कुस्ती खेळली पाहिजे, तर मग त्याला तिथं आखाड्यामध्ये यश मिळणार आहे किंवा आखाड्यामध्ये कशी कुस्ती खेळायची हे कळणार आहे. म्हणजे कुठल्याही कामाला सराव लागत असतो, सरावाशिवाय कुठली गोष्ट शक्य नसते. आणि सराव करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे निबंध लिहायलाय, एक प्रयोग करून बघायला काय हरकत आहे आपल्याला, की एखाद्या निबंधाची वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवात करून आपल्याला लिहायला येते का. कुठल्याही निबंधाची सुरुवात करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं निबंधाची आपल्याला सुरुवात करायला येते का, हा प्रयत्न केला पाहिजे. तशा पद्धतीनं तुम्ही आज वहीमध्ये तसा लिहायचा प्रयत्न करा. विशिष्ट एकच विषय घ्या, पण सुरुवात त्याची वेगवेगळ्या अंगाने आपल्याला करता येते का, असा थोडासा प्रयत्न केला तर बरं होईल. परत समारोप सुद्धा आपल्याला कसा वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल त्याकडे लक्ष द्या. मधले मुद्दे आहेत, ते मधले मुद्दे कसे, काही मुद्दे कसे विस्तारित करावेत, काही मुद्दे कसेच नेमके तेवढ्याच पद्धतीनं तेवढेच सांगावेत किंवा नेमकेपणानं तेवढ्याच एक 2-3 वाक्यात कसे स्पष्ट करावेत, याचंही भान बाळगून घ्या. मग ते परत एक लक्षात घ्या की हा सरावातनं शिकायचा भाग आहे की कशाला किती महत्त्व द्यायचं. काही वेळेला असं होतं की नको असलेल्या मुद्द्याला आपण जास्त महत्त्व देत जातो आणि पाहिजे त्या मुद्द्याला आपण म्हणावं तसं महत्त्व देत नाहीत. तर ही पण आपण काळजी घेतली पाहिजे की आपण विशिष्ट विशिष्ट मुद्द्यांना कसा न्याय द्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं सराव करून निबंध लिहू शकता. त्याचबरोबर परत अनेक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तुम्ही मी म्हटलं तसं निबंध चांगले चांगले वाचा. चांगले चांगले निबंध वाचलेत की तुम्हाला आपोआप चांगले चांगले विषय सुचू शकतात किंवा चांगल्या कल्पना सुचू शकतात. एखाद्यानं कशा पद्धतीनं निबंध लिहिला हे आपण वाचलं की आपण कसा लिहावा याची एक दिशा आपल्याला मिळत जाते. तर त्या अनुषंगानं तुम्ही लिहायचा प्रयत्न करा, वाचायचा निबंध चांगले चांगले प्रयत्न करा. आपोआप ह्या सगळ्यातनं सरावातनं तुम्हाला चांगला निबंध लिहिता येईल. त्यानंतरचा पुढचा भाग आहे की आता निबंध चांगला आपल्याला लिहायचा आहे, तर तो कसा लिहावा किंवा कशा पद्धतीने आपण तो निबंध लिहू शकतो. तर तुम्हाला लक्षात येईल की निबंध लिहित असताना कुठल्याही निबंधाची सुरुवात आहे ती अतिशय आकर्षक असली पाहिजे. त्यातले जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला एकात एक गुंफता आले पाहिजेत किंवा चांगल्या पद्धतीने एकात एक मिक्स करता आले पाहिजेत. आणि ह्या सगळ्यातनं म्हणजे आकर्षक जे निबंधाची मार्क्स असतात ती मार्क्स देत असताना परीक्षकाला सांगितलेलं असतं की आकर्षक सुरुवात, त्याबरोबर मधले योग्य मुद्दे आणि शेवट आहे तो परिणामकारक झाला पाहिजे. समारोप परिणामकारक असला पाहिजे निबंधाचा, तर त्या निबंधाला अमुक अमुक मार्क द्या असं सांगितलं जातं. त्यामुळं आपला निबंध आहे त्या निबंधाची सुरुवात आहे ती मनाचा ठाव घेणारी परीक्षकाच्या असली पाहिजे. त्याचबरोबर त्या निबंधामध्ये तुम्ही गुंफलेले मुद्दे आहेत ते योग्य पद्धतीनं गुंफलेले असले पाहिजेत आणि शेवट त्याचा चांगल्या पद्धतीनं परिणामकारक केला पाहिजेत. म्हणजे तुमचं जे काय म्हणणं आहे ते टोकदारपणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. निबंध लिहित असताना म्हणी, वाक्यप्रचार, सुभाषित या सगळ्यांचा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वापर करता आला पाहिजे. तुम्ही तो केला पाहिजे. अवतरणांचा गरजेनुसार आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. तर गरजेनुसार आपण आवश्यक तिथंच काव्यपंक्ती, सुभाषित, म्हणी, वाक्यप्रचार किंवा एखादा अवतरण वापरलं पाहिजे. निबंध लिहित असताना विरामचिन्हांचा आपल्याला योग्य पद्धतीने किंवा परिणामकारकपणे उपयोग करता आला पाहिजे किंवा आपण केला पाहिजे. परत त्यानंतरचा एक महत्त्वाचा भाग आहे की परिच्छेदांच्या रचना आहेत त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता आल्या पाहिजेत. म्हणजे काही वेळेला काय होतं बघा की परिच्छेद करत असताना कुठं परिच्छेद करावा कळत नाही. म्हणजे असे काही निबंध मी बघितलेले आहेत की अख्ख्या निबंधामध्ये 3 एक किंवा 4 एकच परिच्छेद. काही निबंध असे असतात की त्या निबंधामध्ये 2-3 ओळी झाला की परिच्छेद पाडलेला असतो. तर असं नसलं पाहिजे. परिच्छेद ओळीवरती नसतो कधी, लक्षात घ्या. परिच्छेद कशावर असतो, तुमचा म्हणण्याचा मुद्दा बदलला की मग तिथं परिच्छेद होत असतो. त्यामुळे आपलं म्हणणं किंवा मत आहे त्या म्हणण्याचा रोख बदलला की आपला परिच्छेद बदलतो. त्या पद्धतीनं आपण परिच्छेदांची रचना करताना सुद्धा जाणीवपूर्वक व्यवस्थित परिणामकारक कशा पद्धतीनं करता येईल ती केली पाहिजे. विरामचिन्हांचा उपयोग केला पाहिजे. सगळीकडेच पूर्णविराम नको, नाहीतर सगळीकडेच एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण किंवा उद्गारवाचक चिन्ह नकोत. सगळ्याची सरमिसळ असली पाहिजे. तुम्ही काही वेळेला प्रश्न विचारा वाचणाऱ्याला किंवा काही वेळेला तुम्हाला प्रश्न पडलाय असं दाखवा. तर लिहित असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक मी आत्ता सांगितलं तसं विरामचिन्हांचा उपयोग असो, काव्यपंक्ती असोत किंवा म्हणी
वाक्यप्रचार असोत, सुभाषित असोत, ह्या सगळ्याचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. परिच्छेदाची सुद्धा रचना आपल्याला त्या पद्धतीनं व्यवस्थित मुद्दा बदलला की परिच्छेद बदलला पाहिजे किंवा आपल्याला हे सगळं करता आलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतोय की ह्या लेखन नियम आहेत जे काय मराठीतले, त्या लेखन नियमांप्रमाणे आपल्याला सुवाच्य लेखन करता आलं पाहिजे. आता शुद्ध लेखन आणि सुवाच्य लेखन ह्यामध्ये फरक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण आपण शुद्ध लेखन आणि सुवाच्य लेखन ह्या दोन्हीची गफलत करून घेतो. सुवाच्य लेखन म्हणजे काय, तर दिसायला देखणं व्यवस्थित लयबद्ध जे अक्षर असतं त्याला सुवाच्य लेखन म्हणायचं. म्हणजे व्यवस्थित रेष असावी, पूर्ण विराम दिलात तर तो व्यवस्थित असावा, अनुस्वार दिलात तर तो असावा व्यवस्थित, मात्रा देताना तो व्यवस्थित असला पाहिजे, वेलांटी तशीच व्यवस्थित असली पाहिजे, शब्दांच्या गाठी आहेत त्या गाठी व्यवस्थित आपल्याला काढता आल्या पाहिजेत. एकूणच जे काय शब्द व्यवस्थित काढणं आहे, नेटनेटकं टापटीप, त्याला सुवाच्य असं म्हणायचं आपण. तर ते आपल्याला सुवाच्य लेखन करता आलं पाहिजे. म्हणजे गंमत काय होते की शुद्ध लेखन म्हणजे आपण सुवाच्य लेखन समजतो आणि मग शुद्ध लेखनाचे नियम विसरतात. शुद्ध लेखन म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ, व्याकरणाच्या नियमाप्रमाणे कुठला शब्द कसा लिहायचा याचं भान आपल्याला असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण तो शब्द लिहिला पाहिजे. तर लेखन नियमानुसार आपल्याला सुवाच्य लेखन सुद्धा करता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपली भाषा आहे आपली भाषा आहे ती प्रासादिक आणि पुनरावृत्ती होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. समजा तुम्ही शब्दांची परत परत पुनरावृत्ती करत असलात, पाल्हाळ लावत असलात, एखादी गोष्ट गरज नसताना लांबून सांगत असलात, तर असं केलात तर मग त्या भाषेकडं त्या वाचणाऱ्याचं किंवा परीक्षकाचं लक्ष आकर्षित होणार नाही आणि मग तुमचा निबंध प्रभावी ठरणार नाही. तर या पाल्हाळाला आणि पुनरावृत्तीला आपण आळा घातला पाहिजे किंवा फाटा दिला पाहिजे आणि त्याकडं कशा पद्धतीनं आपला निबंध सरकणार नाही त्या पाल्हाळाकडं आणि पुनरावृत्तीकडं याची आपण दक्षता किंवा काळजी घेतली पाहिजे. खूप जणांच्या निबंधामध्ये मला आजपर्यंतचा अनुभव आहे की लिहित असताना खूप जणांना तुम्हाला अनेक चुकीची सवय असते. इतर उत्तरांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की काही जण आणि किंवा व ह्या शब्दाची पुनरावृत्ती करत असतात. एक वाक्य झालं की पूर्ण विराम देतोय परत व लिहितोय, पूर्ण विराम देतोय परत व लिहितोय. म्हणजे ते माहीत नसतं व कुठं वापरायचं आहे आणि कुठं वापरायचं आहे. कदाचित ह्यामध्ये ते समजून घेत असताना त्या विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित समजून न घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर हा पाल्हाळ आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी काही गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन कटाक्षानं लिहिलेला निबंध परत वाचा. त्यामध्ये काय पुनरावृत्ती होते का, परत परत एखादी गोष्ट आपण त्यामध्ये हे करतोय का, हे सगळं बघा एकदा आणि मग तुम्ही ते व्यवस्थित एकदा जाणून घ्या. पेनानं रेषा मारा लाल पेननं की व किती वेळा आला आणि किती वेळा आला. म्हणजे बघा, तुम्हाला जर सतत सतत आणि यायला ना तर त्याऐवजी वेगवेगळे शब्द वापरा ना. त्याचबरोबर, तसेच, असे खूप सारे शब्द आहेत तर ते तुम्ही वापरू शकता आणि मग ती वाक्य एकमेकांना जोडू शकता उभयान्वयी, अव्ययानं किंवा वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून. तर ह्या गोष्टी आपण निबंध लिहित असताना जाणून घेतल्या पाहिजेत. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्या निबंधाची अभिव्यक्ती आहे ती आपल्या स्वतःच्या शब्दातली असावी. आपण तो मजकूर कुणीकडनं तरी उचललेला किंवा उतरलेला असता कामा नये. म्हणजे आपलं स्वतःचं म्हणणं आहे ते निबंधातनं आपण मांडायचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं काय असेल ते असो, स्वतःचं जे असतं ते स्वतःचं असतं, दुसऱ्याचं मागून आणलेलं असतं ते तात्पुरतं असतं. म्हणजे ते आपल्याला नाही कायमस्वरूपी आपल्यासोबत ठेवता येत. तशा पद्धतीनं ही भाषा आहे, शब्द आहेत, हे सुद्धा आपण स्वतः जे काय आपल्या जाणीवेतनं आपल्या नेणीवेतनं आपल्याला जेवढं घेता आलंय तेवढं घेऊन आपण त्या पद्धतीनं अभिव्यक्त व्हायचा प्रयत्न केला पाहिजे किंवा निबंध त्या पद्धतीनं लिहायचा प्रयत्न केला पाहिजे. तसा आपण निबंध लिहिलात तर तो प्रभावी परिणामकारक होणार आहे. उचलून किंवा उतरून मजकूर काढायचा नाही, कारण परीक्षक असतो त्याच्या पटकन लक्षात येतं की हे तुम्ही कसं लिहिलंय किंवा काय लिहिलंय आणि त्या पद्धतीनं आपली मार्क्स जातात. तर ह्या प्राथमिक स्वरूपातल्या निबंध लेखनाच्या आपण चर्चा आज केलेल्या आहेत आणि एकूणच निबंध आपला कसा असला पाहिजे ह्या संदर्भात साधारणपणे गेली 5 ते 6 लेक्चर्स आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे.